हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज मी कशी दिसते मला नक्की सांगा. तर आर्यनचं आणि माझं आवरलं होतं. आर्या झोपलेली होती, तर आर्यन तिला उठवत होता की उठ म्हणून. सारखं तिला पी वगैरे देत होतं. ती उठत नाही म्हणून तो तिच्यापाशीच बसलेला होता. मग मी देवाच्या पाया वगैरे पडले, देवाचे आज नवीन वर्षाचे आशीर्वाद घेतले. आणि तुम्ही माझा जोपर्यंत व्हिडिओ बघता तोपर्यंत माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे पण माझी न्यू व्हिडिओ बघत असतील त्यांना. आज मी आई सांगेल तसं मी गुढीची तयारी वगैरे करत होते. आणि आईंची देवपूजा वगैरे झाल्यावरती आईंनी गुढीला साडी वगैरे घालून घेतली. लिंबाचा पाला तांब्यावरती त्यांनी स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. गाठी, हार वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आर्यन एवढा मध्ये मध्ये करत होता, त्याच्यासाठी हे नवीन होतं. त्याला तो बांबू घेऊन पळून जात होता. आणि गुढी वगैरे उभारली. आज निलेश बाहेर गेलते, तर निलेश नव्हते तर आईंनी आणि मीच केलं. आणि आर्यन पण होतं आमच्याबरोबर. आर्याची तब्येत खराब होती म्हणून आर्या झोपून होते. आणि गुढी उभारली आणि गुढीचे आशीर्वाद घेतले. आणि अशीच माझी यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुक फॅमिली वाढत राहावा असा आशीर्वाद घेतला. निलेशची आर्यनची आज भेट झाली. पूर्ण 1 दिवसातून आर्यनही खूप खुश होता. तो त्याच्या पप्पाला सोडायलाच तयार नव्हता. तो त्याच्या पप्पांपाशीच बसला आणि तसाच झोपी गेला. तर आज पुरते एवढंच. माझी व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि परत एकदा तुम्हाला हॅप्पी गुढीपाडवा.